आषाढी एकादशीच्या पर्वकाळामध्ये विठ्ठलाचं दर्शन करून लाखो भाविकांनी आता पंढरपुरातून परतीचा प्रवास धरलेला आहे। परतीची वारी या निमित्तानं आता सुरू झालेली आहे। विठ्ठलाचं दर्शन घेत पुढील वर्षभराची ऊर्जा घेत आता वारकरी आपल्या गावी निघालेले आहेत। अधिकची या संदर्भातली माहिती जाणून घेऊयात। संकेत कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। संकेत, आता सर्व वारकरी आपल्या गावाकडे परतण्यास सुरुवात झाली आहे। निश्चितच ऋतुजा जातो माघारी पंढरीनाथा, तुझं दर्शन झाले आता, ही जी वारकऱ्यांमध्ये संत उक्तीप्रमाणेची भावना आहे, ती खरं तर भावना आज प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसून येते। गेल्या 20 दिवसापासून हे सारे वारकरी जे होते ते पंढरपुरात पायी निघालेले होते आणि तेच वारकरी आता परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत। बॅग घेऊन पुढील वर्षभराची ऊर्जा घेऊन हे वारकरी निघालेत। आपल्यासोबत काही वारकरी आहेत। माऊली, आपण खरं तर आता निघालेला आहेत परतीच्या प्रवासाला, काय भावना आहेत? एकदम छान छान व्यवस्था केली पोलीस लोकांनी, चांगली वारी चांगली आम्हाला आता पुढच्या वर्षी विठ्ठलाचं दर्शन होणार आहे। छान झाले। खरं तर अनेक चांगल्या भावना आहेत की मी आपल्या कॅमेरा पर्सनला विनंती करतो की आपल्यासोबत काही वारकरी आहेत, काय भावना आहेत? पुढील वर्षी जातं विठ्ठलाचं दर्शन होणार आहे। माऊलीचं पांडुरंगाचं दर्शन झालं म्हणजे भाग गेला, शिन गेला, अवघा झाला आनंद। ह्या मार्गदर्शनामुळं दर्शन झालं की सगळा आनंद होतो। ह्या लाखो जगाचा मालक म्हणजे पंढरीनाथ आणि माऊली, ह्या जगाच्या पाठीवर तेच एक कुलदैवत आहे, महाराष्ट्राचं दैवत। काय सांगाल माऊली? पंढरीनाथ म्हणजे आमचा सगळा सोयरा आहे। आता दरवर्षी आम्हाला भेटल्याशिवाय आम्हाला काही करमत नाही। आता जाताना थोडं वाईट वाटते। खरं तर विठ्ठला हा सगळा सोहर आहे, भाग गेला, क्षीण गेला, अवघा झालाचे आनंद, ही वारकऱ्यांमधली भावना आहे, ती आपल्याला खरं तर या ठिकाणी पाहायला मिळते। आणि हेच वारकरी आता 20 दिवसाच्या प्रवासानंतर एकादशीचा सोहळा करून परतीच्या मार्गावर लागलेले पाहायला मिळत आहेत। ऋतुजा, अगदी, आणि प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर अतिशय समाधानकारक असे भाव आपल्याला पाहायला मिळतात आणि लवकरच तुझ्या भेटीसाठी परत येईन हे आश्वासन देऊनच त्यांनी आता परतीचा मार्ग हा निवडलेला आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।